नमस्कार मंडळी, श्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कलाकंद। बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक अर्धा लिटर दुधाची पिशवी, 100 ग्रॅम पनीर, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी मिल्क पावडर। आता आपण गॅस पेटवून घेणार आहे आणि जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे। मी कढई घेते, तुम्ही स्टीलचं पातेलं वगैरे पण घेऊ शकता, कारण कलाकंद बनवताना दूध खाली लागलं नाही पाहिजे। आता आपण दूध तापायला ठेवलेलं आहे आणि त्यात मिल्क पावडर आणि साखर घालून घेणार आहोत। हे आता मिल्क पावडर याच्यासाठी की दूध लवकर घट्ट होण्यासाठी आणि साखर गोडपणासाठी। आता दूध आता आपण घट्ट करायला ठेवलेलं आहे, दूध घट्ट होऊ द्यायचं आहे। पनीर आता आपण बारीक किसून घेणार आहोत। आता आपण पनीर किसून घेतलेलं आहे। उकळलेल्या दुधामध्ये आपण पनीर घालून घेणार आहोत आणि त्याला घट्ट करायला ठेवणार आहोत। आता हे दूध आपण उकळायला ठेवलेलं आहे, याला उकळी घट्ट होईपर्यंत ठेवायचे आणि त्यात पनीर घालून घट्ट करायचे। हे पनीर घालून घेणार आहोत आणि घट्ट करणार आहोत। आता आपण हे पनीर घालून घेतलेलं आहोत आणि याला घट्ट करायला मंद गॅसवरती ठेवायचं आहे। आता दूध आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे, अजून थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे। याला कंटिन्यू मध्ये ढवळत राहा, नाही तर खाली लागणार। आता हे अजून घट्ट झाले, अजून 5 मिनिटं असं घट्ट करून घ्यायचं आहे आणि घट्ट करून थंड करायला ठेवायचे। हे घट्ट झालं, आपल्याला ते थंड करायला ठेवायचे, थंड करून सेट करायला ठेवायचे। हे थंड झालेलं आहे। आता डब्यात आपण सेट करायला ठेवणार असेल, तुमच्याकडे स्टीलचा डब्बा असेल किंवा स्टीलचा असा लांब भांडं असेल तर त्यात आपण थंड सेट करायला ठेवू शकतो। आता हे सेट झालेलं आहे, याला थंड करण्यासाठी आपल्याला 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता हे छान सेट झालं आहे, आपण याला मस्त व्यवस्थित असं कट करून घेऊया आणि त्यात ड्रायफ्रूट्स घालूया। आता याचे छान पीस करून झालेले आहेत, त्यात थोडं ड्रायफ्रूट्स घालायचे। तुम्हाला घालायचं असेल घालू शकता, नसेल तर काही चालेल, असंही खाल्लं तरी चालेल। हे खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू मंडळी।